अनधिकृत शाळांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा, शिक्षण विभागाला निवेदन। पिसादेवी येथील अनधिकृत शाळांच्या स्थलांतर व हस्तांतराबाबत प्रशासनाने कारवाई न केल्यास शाळा बंद आंदोलन आणि तीव्र उपोषण करण्याचा इशारा सक्सेस इंटरनॅशनल स्कूल संस्था अध्यक्ष दीपक लगामे पाटील यांनी दिला आहे। याबाबत त्यांनी 2 जुलै 2026 रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल व युनिक इंटरनॅशनल स्कूलच्या अनधिकृत कारभाराविरोधात एप्रिल महिन्यापासून तक्रारी दाखल आहेत। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण यांनी 10 जून 2026 रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत या शाळांकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नव्हती। तरी आदेश देऊन अनेक दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संस्थाचालक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे। अनधिकृत शाळांवर तात्काळ टाळे ठोकण्यात यावे, अन्यथा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र उपोषण केलं जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे।